अत्यावश्यक सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्या तरी बाजारपेठांवरती मात्र त्याचा परिणाम होताना दिसतोय। त्याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे, कारण नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव यामुळे ठप्प झालेत। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीयेत, जुन्या नोटा स्वीकारण्यास शेतकरी तयार नाहीयेत, त्यामुळे बाजारावरती मोठा परिणाम झालाय। लासलगावमधील कांदा व्यवहार ठप्प झालेला आहे, तर रत्नागिरीत पेट्रोल पंप चालकांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे, कारण इथल्या पेट्रोल पंपांवरती जुन्या 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत। तर तिकडे पुण्यातील किरकोळ बाजाराचे व्यवहार सुद्धा काही प्रमाणात रखडलेले आहेत। पुण्यातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आणि मार्केट यार्ड इथं त्याचा परिणाम झालेला बघायला मिळतोय। आणि सध्याच्या या सगळ्या परिस्थितीबद्दल लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आम्ही जाणून घेतली आहे। शासनाने बाजार समितीमध्ये जे काही व्यवहार होणार आहे त्याचे जे काही अकाउंट्स आहेत त्यांच्याला थोडी जर शिथिलता दिली किंवा त्यांना जर लिक्विडिटी जास्त उपलब्ध करून दिली व्यापाऱ्यांना, तर पुन्हा एकदा या बाजार समित्या सुरळीत होऊ शकतात। तर शेवटी हा व्यवसाय संपूर्ण पैशावर अवलंबून आहे। 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे असं बाजार समितीमध्ये नियम आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी पैसा जर उपलब्ध नाही झाला तर साधारणतः मग पुढील जोपर्यंत पैसा उपलब्ध होत नाही तोपर्यंत बाजार समित्या बंद राहण्याची परिस्थिती उद्भवू शकते।